शेंगदाणे भाजून वाटून घ्यायचे आहे, मिरच्या भाजायच्या आहेत, जिरं. आज बनवणार आपण गवारीची भाजी हिरवी. तेल तापलं आहे. आधी आपण मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत, भाजून नंतर आपण त्याला काढून घेणार आहोत. त्यामध्ये आपण गवार टाकणार आहोत. त्याच पॅनमध्ये स्वच्छ आधी धुवून घेतलेली आहे. त्यात आपण मीठ आणि हळद घालणार आहोत आणि अशी फ्राय करून घ्यायची. आणि थोडंसं पाणी आपण हे ॲड करणार आहोत शिजण्यासाठी. ह्याला आचेवर आपण ठेवणार आहोत. ही कोथिंबीर आहे आणि ही मिरची हिरवी आपण वाटलेलं आहे. फोडणीला टोमॅटो, शेंगदाण्याचा कूट. भाजी वाफळून झालेली आहे. शिजली आहे की नाही कशी बघायची. थोडंसं आणखीन बाकी आहे. आपण 2 मिनटं ह्याला झाकून ठेवणार आहोत. एकदम गावरान पद्धतीत बनवणार आहे मी. फक्त आपण 1 चमचा थोडीशी मोहरी टाकत आहे. 1 चमचा तेलामध्ये मंद आचेवर आहे. आता आपण टाकणार आहोत हिरवी मिरची, टमॅटो. चांगले टमॅटो फ्राय झालेला आहे. गवार, थोडीशी कोथिंबीर. शेवटी आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट ही बघू शकता अशी भाजी बनवलेली आहे. चमचमीत, चविष्ट आणि गावरान पद्धती. थोडंसं आता आपण ह्याच्यातलं पाणी ह्याच्यात थोडंसं टाकूया. बस. तुम्हाला पातळ आवडेल तर पातळ करा, घट्ट पाहिजे तर घट्ट. अशा पद्धतीने 2 मिनटं आपण झाकण ठेवूया. अशा पद्धतीत आपली भाजी रेडी आहे.